नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वच लोकांना सकाळी उठल्या उठल्या कशाची पहिल्यांदा आठवण येत असेल, तर तो आहे आपला आवडता चहा. प्रत्येक लोकांना वेगवेगळा चहा आवडतो. चहाचे प्रकारही खूप वेगळे आहेत. कोणाला गोड चहा आवडतं, तर कोणाला कमी साखरेचा, तर कोणाला मसालेदार चहा, तर कोणाला घट्ट दुधाचा चहा आवडतो, तर कोणाला शुगर फ्रीचा चहा आवडतो. आज मी इथे 3 प्रकारचे चहा दाखवणार आहेत. चला तर आपण आपल्या चहाच्या रेसिपीला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण विदाउट शुगर फ्रीचा चहा पाहणार आहोत. सुरुवातीला मी पहिल्यांदा एका पातेल्यामध्ये 1 कप घट्ट असे दूध घेतले आहे आणि ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं. गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा, तुमच्या आवडीनुसार 1 ते 1.5 चमचा आपण त्याच्यामध्ये चहापत्ती टाकून घ्यायची आहे. चहापत्तीतही 2 प्रकारची चहापत्ती असते आणि एक बुकटी टाईप आणि एक दाणेदार. पण जेव्हा आपण दाणेदार चहापत्ती वापरतो, तेव्हा आपल्या चहाला कलरही खूप छान येतो आणि त्याची टेस्टही छान लागते. चला तर आपण रेसिपी पाहूयात. 1 कप दूध घेऊन आपण त्याच्यात 1 ते 1.5 चमचा आपण चहापत्ती वापरली आहे. तुम्ही पाहू शकता आपले दूध चांगले गरम झाल्यामुळे आपण त्याच्यानंतर चहापत्ती टाकली की लगेचच आपला चहा वरती आलेला आहे. आपण पहिल्यांदा चहापत्ती अशी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. चहापत्ती व्यवस्थित शिजल्यामुळे आपल्या चहाचा कलरही चेंज होऊ लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गवती चहाही टाकणार आहोत. गवती चहा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आल्याचा वापर करताना आपण नेहमी आल्याचा वापर चहाच्या शेवटीच करायचा आहे. तुम्ही पाहू शकता शुगर फ्रीच्या 2 गोळ्या मी कपामध्ये टाकलेल्या आहेत आणि आपला तयार झालेला व्यवस्थित असा उकळलेला चहा आपण त्या कपामध्ये गाळून घ्यायचा आहे. आणि चहा गाळून झाल्यानंतर आपण एका चमच्याने तो चहा कपातील हलवून घ्यायचा, जेणेकरून आपल्या शुगर फ्रीच्या गोळ्या ह्या व्यवस्थित विरघळल्या जातील आणि चहा आपला गोड होईल. आपला शुगर फ्रीचा चहा रेडी झालेला आहे. ज्यांना शुगर किंवा डायबिटीज असते त्यांनी हा चहा पिला जातो. 2 नंबरचा चहा आहे आपल्या रोजच्याच वापरातील आपला साधा चहा. 1 कप चहासाठी पहिल्यांदा मी अर्धा कप पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा चहापत्ती टाकलेली आहे आणि चहापत्ती टाकल्यानंतर गवती चहाही त्यामध्ये उकळून व्यवस्थित घेतलेला आहे. इथं मी एका कपासाठी 2 चमचे साखरेचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा कप दूध ॲड करायचे आहे. दूध उकळल्यानंतर आपला चहा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. हो, पण महत्त्वाची टीप म्हणजे एकदा तयार केलेला चहा सारखा उकळवत ठेवायचा नाही आणि अगोदर तयार करून ठेवलेला चहाही जास्त वेळानंतर घ्यायचा नाही. कारण की त्याच्यामध्ये टॅनिन हा घातक पदार्थ तयार होतो आणि तो आपल्या शरीरासाठी चांगला नाही. आता आपण 3 नंबरचा चहा पाहणार आहोत. त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये 1 कपासाठी 1 कप पूर्ण दूध घेतलेलं आहे आणि आपली चहापत्ती दाणेदार चहापत्ती वापरलेली आहे. इथं मी 2 चमचे चहापत्ती वापरलेली आहे एका कपासाठी. तसेच 5 ते 6 तुकडे गवती चहाचे टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण चहाचा मी पहिलाच घरगुती मसाला तयार करून ठेवलेला आहे. तो चहाचा मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि 2 चमचे साखरही टाकली आहे आणि साखर टाकल्यानंतर आपण पूर्ण चहा एखादा मिनिट चांगला उकळून हलवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता जसा आपला चहा शिजेल तसा त्याचा कलरही चेंज होत चाललेला आहे. आपला कडक असा फक्कड चहा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. थँक यू.